एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात होणार सामील। एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात सहभागी होण्याबाबत सकारात्मक। आज शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसोबत काही मंत्र्यांचाही आज शपथविधी व्हावा, शिंदेंची मागणी। शिवसेनेला अपेक्षित खाती आणि संभाव्य मंत्र्यांबाबतही चर्चा, तर वरिष्ठांशी चर्चा करणार फडणवीसांची माहिती। फडणवीस मुख्यमंत्री तर शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार। देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार। पंतप्रधान मोदींसह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबईच्या आझाद मैदानावरती आज संध्याकाळी 5:30 वाजता शपथविधी सोहळा। मुख्यमंत्रीपद ही तांत्रिक बाब, आम्ही तिघही एकत्र मिळून सरकार चालवणार, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। देवा शपथ सांगा, ईव्हीएमचा गौड बंगाल काय आहे? देवेंद्र फडणवीसांचा शपथविधी आज असताना मुंबईमध्ये ठाकरे गटाची बॅनरबाजी। मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी होणार विशेष मुहूर्तावरती। आज 5:57 ध्रुव अढळ योग सुरू होत असताना काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीर दास यांनी माहिती दिली, या मुहूर्ताला शपथविधी होणार। मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी खास पुण्यातून पगडी। देवेंद्र फडणवीस अजित पवारांसाठी ही खास पगडी। मुरुडकर झेंडेवाले यांच्याकडनं शपथविधीसाठी पगडी तयार। भाजपकडून शपथविधी सोहळ्याचं आमंत्रण देण्याला सुरुवात। तिन्ही पक्षाचा उल्लेख असलेली निमंत्रण पत्रिका भगव्या रंगात। निमंत्रण पत्रिकेवरती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा शपथविधी असाही उल्लेख। राजशिष्टाचार विभागाकडून उद्धव ठाकरे, शरद पवार, प्रकाश आंबेडकर, राज ठाकरेंना आजच्या शपथविधीचं निमंत्रण। सर्व माजी मुख्यमंत्री आणि सर्व पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार। शपथविधी सोहळ्यासाठी राज्यभरातील साधू महंत उपस्थित राहणार। 300हून अधिक साधू महंतांना निमंत्रण। महंत सुधीरदास महाराज, महंत अनिकेत शास्त्री यांनाही निमंत्रण। मुंबईमध्ये शपथविधीची जोरदार तयारी। आझाद मैदानाच्या परिसरातले रस्ते पाण्याने धुवून स्वच्छ, हवेत सोडियमचेही फवारे। महायुतीच्या शपथविधी सोहळ्यासाठी मुंबईच्या आझाद मैदान परिसरातील वाहतूक मार्गामध्ये बदल। NS रोड तसंच कोस्टल रोडने श्यामलदास गांधी जंक्शनकडे जाणारी पर्यायी मार्गाने वाहतूक वळवली। मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकरांकडून आझाद मैदानाची पाहणी। आझाद मैदानावरच्या सुरक्षेचा फणसळकरांकडून आढावा। आझाद मैदानावर आज होणाऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त। 10 पोलीस उपायुक्त, 20 सहाय्यक पोलीस आयुक्तांसह 100 पोलीस निरीक्षक आणि 1500हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त। शपथविधी सोहळ्यासाठी राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते घालणार गुलाबी रंगाचे टी-शर्ट आणि फेटे, तर पक्षाकडून महिलांना गुलाबी रंगाच्या साड्या नेसण्याचे आदेश। देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधल्या मित्रांनी सांगितल्या फडणवीसांच्या बालपणीच्या आठवणी। संघाच्या बाल स्वयंसेवकांच्या शाखेपासून आजवर त्यांची फडणवीसांसोबत मैत्री कायम। एका महिलेने हातावरती देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची आणि प्रतिमेची खास मेहंदी काढलेली आहे। मेहंदी दाखवण्यासाठी महिला सागर बंगल्यावरती गेली। मुंबईतल्या आझाद मैदान परिसरात महायुतीची बॅनरबाजी। कार्यकर्त्यांकडून फडणवीसांना शुभेच्छा देणारे बॅनर्स। आज फक्त मुख्यमंत्री आणि 2 मुख्यमंत्री शपथ घेणार, तर बाकीचे मंत्री अधिवेशनाआधी शपथ घेणार, सुधीर मुनगंटीवार यांची माहिती। सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकरांचा व्हिडिओ व्हायरल। महायुतीत तिढा सुरू असलेली पदं आपल्याला मिळावीत यासाठी सावंतवाडीचे ग्रामदैवत पाटेश्वर देवाला केसरकरांचं गाऱ्हाणं। आपल्या मतदारसंघातील नेत्यांना मंत्रिपदं मिळावी म्हणून नाशिक ग्रामीणमधले कार्यकर्ते देवाला साकडं घालत आहेत। दादा भुसे, छगन भुजबळ, राहुल अहेर यांना मंत्रिपदी वर्णी लागण्यासाठी केली मागणी। आज शपथविधीनंतर होणार पहिले मंत्रिमंडळाची बैठक। विश्वसनीय सूत्रांची एबीपी माझाला माहिती। महायुतीकडून मोठी घोषणा होण्याची शक्यता। विधानसभेचं विशेष अधिवेशन 7 ते 9 डिसेंबरपर्यंत असणार। अधिवेशनात आमदारांचा शपथविधी, अध्यक्षांची निवड आणि राज्यपालांचं अभिभाषण होईल।
राहुल नार्वेकर पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती. 7 आणि 8 तारखेला सर्व आमदारांचा शपथविधी पार पडणार. तसंच 9 डिसेंबरला नव्या विधानसभा अध्यक्षांची निवड होणार. रामदास आठवलेंनीही घेतली सागर बंगल्यावर फडणवीसांची भेट. आरपीआयला एक मंत्रीपद मिळावं, आठवलेंची मागणी. दिल्लीत मी कोणाला भेटायला गेलो नव्हतो. आधीच चर्चा झाल्यामुळे शहांना भेटण्याचा प्रश्नच नाही. सुनेत्रा पवारांना दिल्लीत मिळालेलं घर बघायला गेलो होतो, अजित पवारांचं स्पष्टीकरण. शपथविधी सोहळ्याची तयारी करण्याचे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनाही आदेश. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली शहरातून आझाद मैदानात येण्यासाठी गाड्या आणि बसेसची व्यवस्था करण्याचे आदेश. महायुतीच्या शपथविधी सोहळ्यासाठी नागपुरात ठिकठिकाणी प्रचंड उत्साह. अनेक ठिकाणी मोठ्या स्क्रीन्स लावून जल्लोष केला जाणार आहे. फडणवीसांची गटनेतेपदी निवड झाल्यानंतर ठाण्यात जल्लोष, लाडू वाटून कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. पुण्यातल्या अलका टॉकीज चौकामध्ये भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष. देवेंद्र फडणवीस यांचे पोस्टर्स हातात घेऊन जल्लोष. देवेंद्र फडणवीस यांच्या निवडीनंतर परभणीतही जोरदार जल्लोष. भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी फटाके फोडत बँड लावून वाटले पेढे. नंदुरबारमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असल्याच्या आनंदात फटाक्यांची आतषबाजी. भाजप कार्यकर्त्यांकडनं देवा भाऊ तुम आगे बढोच्या घोषणा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.